रक्षाबंधनानिमित्त खरं तर जळगाव शहरामध्ये एक अनोखा उपक्रम राबवला जातोय। काय आहे नेमका हा अनोखा उपक्रम आपण तो बघूयात, कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये एक आदरयुक्त भीती असते, ती म्हणजे पोलिसांबद्दल। संरक्षणाय खलनिग्रहणाय हा शब्द आणि हा त्यांचं स्लोगन पाळत प्रत्येकाचं रक्षण करणाऱ्या या पोलीस दादांना आज काही महाविद्यालयातल्या चिमुकल्यांनी राखी बांधली आहे। आपण त्या संदर्भात बोलूयात। सर, काय सांगणार, नेमका काय हा उपक्रम होता? मातोश्री महाविद्यालय अवजनगर यांच्यातर्फे जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित केला होता। खरं तर सोशल पोलिसिंग अंतर्गत जनतेशी संपर्क साधून एक त्यांच्यामध्ये पोलिसांबद्दल एक चांगली भावना निर्माण करणे हा आमचा उपक्रमच आहे। त्यानिमित्ताने हा आज एक कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता। त्यानिमित्ताने मुलांनी आम्हा सर्व पोलिसांना राख्या बांधल्या आणि आम्ही त्या प्रकारे एक त्यांना एक तुम्ही समाजामध्ये वावरताना एक बिनधास्तपणे वावरा हे एक त्याच्यातून एक आश्वासन आम्हाला त्यांना देता आलं आणि त्यानिमित्ताने लहान मुलांना पोलीस स्टेशन देखील पाहता आलं, पोलीस स्टेशनची त्यांना माहिती देता आली। तर असा हा एक स्तुत्य उपक्रम इथे आज राबवण्यात आला आहे आणि त्याबद्दल मी ह्या शाळेचे आभार मानतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला आहे। सर, आपण रक्षाबंधन हा सण जो आहे उत्साहात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये राबवला जातो। आज या शाळेतल्या चिमुकल्या आपल्याकडे आल्यात, काय आपली भावना आहे त्या संदर्भात? मातोश्रीच्या मुख्याध्यापक आणि शाळेचे विद्यार्थी हे पोलीस स्टेशनला आले। त्यांनी पोलिसांच्या भावना समजून घेतल्या आणि त्याबद्दल त्यांनी पोलीस बांधवांना, अधिकाऱ्यांना राखी बांधली। त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। ज्या शाळेच्या माध्यमातून खरं तर हा उपक्रम राबवला गेला त्या शाळेचे मुख्याध्यापक आपल्यासोबत आहेत। काय नेमकी ही संकल्पना होती, कशी आपल्याला ही संकल्पना सुचली आणि आज आपण ती अंमलात आणताय? नमस्कार। आमच्या प्रबोधन संस्था जळगावचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब माजी आमदार जयप्रकाशजी बाविस्कर यांच्या प्रेरणेने आणि कल्पनेने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। ज्याप्रमाणे सीमेवर सैनिक देशाचं रक्षण करतात, त्याचप्रमाणे पोलीस बांधव स्वतःचा परिवार, स्वतःचा संसार सोडून दिवस रात्र अहोरात्र नागरिकांसाठी झटत असतात। तर त्यांच्याप्रती ही आपली आपुलकीची भावना, कृतज्ञतेची भावना व्यक्त व्हावी आणि विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन नेमकं काय आहे आणि पोलिसांसाठी जी भीती आहे ती निघून जावी आणि ती भीतीबरोबरच त्यांच्यासोबत एक आपुलकीचं नातं त्यांचं निर्माण व्हावं, या हेतूने आम्ही हा अण्णासाहेबांच्या प्रेरणेने उपक्रम राबवलेला आहे। आपल्यासोबत त्या ज्या चिमुरडींनी खऱ्या अर्थानं रक्षाबंधन साजरी केली आहे त्यांच्याशी आपण बोलूयात। बेटा, काय सांगणार, आज तू पोलीस दादांना राखी बांधली आहे, काय वाटतं? मला खूप आनंद वाटतो, मी त्यांना राखी बांधली त्याबद्दल। रक्षाबंधन हे का साजरे करावे? राखी म्हणजे, रक्षाबंधन म्हणजे भावाच्या बहिणीने भावाच्या प्रति प्रेम, भावाने बहिणीची रक्षण करावं म्हणून आपण ही रक्षाबंधन साजरी करतो। मग आज तुला काय वाटतं, पोलीस दादांनी ते तुझे रक्षण करतील? काय सांगणार मॅडम, हा संपूर्ण उपक्रम सुंदररित्या आपण या ठिकाणी शाळेतनं राबवलेला आहे, काय आपली नेमकी याची भावना? पोलिसांनी ज्या प्रकारे पोलीस सामान्य जनतेचं रक्षण करतात, सामान्य जनतेप्रती त्यांचं कर्तव्य निभवतात, त्याचप्रमाणे आपण सामान्य जनतेने देखील पोलिसांप्रती आपले काही कर्तव्य असतात। पोलीस सहसा सण साजरे करू शकत नाहीत, पण सामान्य जनता या ठिकाणी येऊन त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता म्हणून त्यांना राख्या बांधू शकते। तसंच आमच्या शाळेतल्या मातोश्री प्राथमिक विद्यालयातल्या विद्यार्थिनींनी स्वतः टाकाऊ वस्तूतनं राख्या बनवल्या, स्वतः राख्या बनवून त्या या ठिकाणी ते आलेत आणि पोलिसांना राखी बांधून पोलिसांकडनं त्यांनी स्वतः पण आपण खंबीर राहिला पाहिजे हे पण पोलिसांकडनं शिकलेत। आणि पोलिसांचं जसं कर्तव्य आहे समाजात शांतता राखणं, तसं मुलींनी देखील समाजात स्वतःचं संरक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्या या ठिकाणी आल्यानंतर त्या सर्व शिकल्यात आणि त्यांनी पोलिसांना राख्या बांधून एक प्रकारे स्वतःही त्या त्यांच्यासारख्या कणखर राहण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांनी तशी प्रतिज्ञा पण केली। क्या बात आहे, खूप सुंदर असा हा उपक्रम आहे। खरं तर स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या या पोलिसांना बांधण्यात आलेल्या आहेत। 24 तास ड्युटीवर असणारे हे खाकी वर्दीतले माणूस यांच्यातलं प्रेमळपणा हा खऱ्या अर्थानं या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बाहेर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलसह अभिजित पाटील, आवाज मराठी।